काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची नुकतीच पत्रकार परिषद झालेली आहे आणि या पत्रकार परिषद घेत त्यांनी ईव्हीएम मशीनवर म्हणा किंवा मग निवडणूक आयोगावर जोरदार ताशेरे ओढल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी म्हटलेलं आहे की जेव्हा ही निवडणूक प्रक्रिया राबवली गेली त्यानंतर निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेणं गरजेचं होतं, किती टक्के मतदान झालं हे सांगणं गरजेचं होतं, परंतु निवडणूक आयोगाने जी काही आकडेवारी वेळोवेळी दिली ती संशयास्पद आहे। अनेक जी टक्केवारी आहे अनेक विधानसभा मतदारसंघातली ती मॅच होत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तसंच त्यांनी एक पत्रक दाखवलेलं आहे ज्यामध्ये रात्री 11:30 पर्यंत मतदान झालं अशा प्रकारचं म्हणणं निवडणूक आयोगाचं आहे, परंतु त्या संदर्भातील व्हिडिओ किंवा फोटोज जे आहेत ते निवडणूक आयोगाने दिलेले नाहीयेत असा प्रकारचा आरोप जो आहे तो नाना पटोले यांनी केला। आपण पाहिलेलं आहे की जेव्हापासून ही निवडणूक झाली आहे त्यानंतर मात्र ईव्हीएम वर अनेक जे संशय आहेत ते घेतले गेले, तिथे काहीतरी घोटाळा झाला असं सांगितलं गेलं। त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील किंवा मग इतर जे राजकीय विश्लेषक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार निवडणूक आयोगाची भूमिकाच ही संशयास्पद आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामध्ये म्हणजे ही जी काही पत्रकार परिषद झाली यामध्ये नाना पटोले यांनी ज्या आपल्या देशातील मुख्य पदावर असलेल्या निर्मला सीतारमण आहेत, त्या अर्थमंत्री आहेत, त्यांचे पती जे आहेत परकला प्रभाकर यांनी जो काही व्हिडिओ तयार केला आहे, त्यांनी ज्या व्हिडिओच्या माध्यमातून निवडणूक आयोगावर ताशेरे ओढलेले आहेत ती जी व्हिडिओ क्लिप आहे ती त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दाखवली। नेमके निर्मला सीतारमण यांचे पती जे इकॉनॉमिस्ट आहेत स्वतः ते परकला प्रभाकर काय म्हणाले ते आपण पाहूया। महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत वाढलेल्या या मतसंदर्भात विविध क्षेत्रातील लोकांमधून गंभीर चिंता व्यक्त केली जाते आहे। स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांचे मिस्टर त्यांनी सुद्धा याच्यावरचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। त्यांनी सुद्धा त्याच्यावरचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। लगेच तो तुम्ही नसेल ऐकलं तर आणि लोकांना नसेल दाखवलं गेलं असेल तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी काय म्हणाले ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो। ते इंग्रजीत At 5 p.m. on the 20th, the turnout in Maharashtra was deemed to be 58.22%. By 11:30 p.m. on the same day, it had increased to 65.02%. Before counting on the 23rd, it had gone up yet again to 66.05%. This means that the turnout increased by 7.83%. That's such an astonishing figure. I'm going to repeat it for the audience. That the turnout increased between 5 p.m. and 11:30 p.m. by an astonishing 7.83%. That's such a huge increase in terms of the number of people. Can you start by estimating for me how many people that would actually be? From 5 p.m. to 11:30 p.m. 5 p.m. there was a figure of 58.22. And 58.22, the gross number would be 5 crore. हा त्यांचा व्हिडिओ आहे। मी जे मुद्दे उपस्थित केले या ठिकाणी मुद्दे त्यांनी पण उपस्थित केले। स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांच्या मिस्टरने हे सगळे प्रश्न उपस्थित केलेले आहेत। निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर या ठिकाणी आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। निवडणूक आयोगाने याचं उत्तर दिलं पाहिजे। परकला प्रभाकर यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांचा हा व्हिडिओ दाखवल्यानंतर नाना पटोले यांनी सुद्धा आपण निवडणूक आयोगाकडे रात्री 11:30 पर्यंत जर का मतदान झालेलं असेल तर मात्र 2-4 किलोमीटर पर्यंतच्या रांगा असणं गरजेचं आहे आणि त्या ज्या रांगा आहेत त्याचे व्हिडिओज किंवा फोटोज आम्हाला द्यावेत अशा प्रकारचं पत्र आम्ही निवडणूक आयोगाला लिहिणार आहोत। तसंच महाराष्ट्र निवडणूक आयोगाने निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पत्रकार परिषद घेणं अपेक्षित होतं, परंतु ती का घेतली नाही अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो सुद्धा नाना पटोले यांनी उपस्थित केला आणि त्यांनी हेही म्हटलेलं आहे जर का निवडणूक आयोगाने आम्हाला त्या पद्धतीचे पुरावे जर का दिले नाहीत तर मग आम्ही कोर्टात जाऊ आणि रस्त्यावर जनतेच्या न्यायालयामध्ये देखील उतरू अशा प्रकारची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी यावेळेला दिलेली आहे।